दक्षिण सोलापूर तालुक्याचे सर्वांगीण विकास करणार धर्मराज काळादी गावभेट दौऱ्यास मोठा प्रतिसाद। गेल्या 10 वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोणतीच विकास कामे झाली नाहीत। लोकप्रतिनिधींनी मतदारसंघाचा विकास साधणे अपेक्षित असताना केवळ गटातटात आणि गावागावात भांडणे लावण्याचे काम केले आहे। आज सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ समस्यांच्या विळख्यात सापडला आहे। मतदारसंघाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने भरघोस मतांनी निवडून द्यावे। आपण निवडून आल्यावर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधून प्रगतीचे, समृद्धीचे चित्र निर्माण करू, अशी ग्वाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी दिली। सोमवारी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा यत्नाळ, होडगी, हिपळे, इंगळगी, कणबस, शिरवळ, बोरुळ, बंकलगी, आहेरवाडी या गावात गावभेट दौरा झाला। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सोलापूर बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, भीमाशंकर जमादार, सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील कुडल, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट संजय गायकवाड, औज मद्रुपचे सिकंदर ताज पाटील, कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष संजीव कुमार कोळी, प्राध्यापक डॉक्टर संतोष मेटकरी उपस्थित होते। यावेळी राजशेखर शिवदारे म्हणाले, धर्मराज काडादी हे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत। गेल्या 10 वर्षात भाजपने दक्षिणचा विकास केला नाही। दक्षिणचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सुसंस्कृत आणि सज्जन व्यक्तिमत्व असलेले धर्मराज काडादी यांना मतदारांनी भरघोस मतांनी निवडून देऊन विजयी करावे, असे आवाहन त्यांनी बोलताना केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।